गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्ते सगळ्यांना. तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि ब्लॉगला पण सकाळी सुरुवात केली आहे. सोबतच घरातली कामांची पण सुरुवात झाली आहे. सकाळची वेळ ना थोडीशी धावपकडीची असते, कारण कुंदनला शाळेत पाठवायचं असते. 8:30ची त्याची शाळा असते आणि ऑटोवाला येतो घ्यायला. आणि उठल्यावर कसं आहे, त्याच्या मागे अर्धा एक तास त्याच्याच मागे राहावं लागतं. त्याला ब्रश कर, आंघोळ कर, हे कर. तर ओरडता ओरडता मी आपली कामं करत असते आणि त्याचा टिफिन करून द्यावा लागतो भाजीपोळीचा. तर टिफिन करून दिला आणि त्याला शाळेत पाठवलं आहे. आता त्याची सुट्टी होते 12:30ला आणि 12:30पर्यंत ना माझी सगळी घरातली कामं झालीच पाहिजे, कारण तो आल्यानंतर मग त्याच्या मागे राहावं लागतं. त्याला हातपाय धुवून द्यायचे, त्याला जेवण द्यायचं, त्याचा अभ्यास आणि थोडासा टाईम स्पेंड करायचा. तर तो गेल्यानंतर माझी कामं राहतात घरातली, म्हणजे भांडे, फरशी, कोणते कपडे आणि स्वयंपाक असतो, आंघोळ असते आणि आतलं बाहेरून झाडून घेते मी. तर आता कामं करून घेते पहिले, कारण आंघोळ करायची आणि स्वयंपाक पण करायचा आहे. तर कसं ना, रोज म्हणजे प्रत्येक स्त्रीला हीच कामं असतात ना रोज घरची, की मुलं बाळ असतील तर त्यांचं करून द्यायचं आणि मग घरातली कामं करायची. तर आता आंघोळ वगैरे केली आणि आता स्वयंपाकात काय करायचं, तर म्हटलं चला आज मस्त फोडणीचा वरण बनवून घ्यायचा आणि सोबतच गरमागरम भात, कारण कधीतरी असं फोडणीचं वरण पण छान वाटते ना. तर वरण करून घेते आता. आणि कढीपत्ता तोडायचा होता, तर बाहेर गेली होती. कढीपत्ता इतका आहे ना आमच्या घरी, की खूप झाडं निघाली आहे त्याची छोटी छोटी आता पावसाळ्याची. आणि आमच्या घराजवळची सगळीच लोक आहे ना, ती आमच्याच घरचा पाला नेतात. खूप छान आहे, एकदम गावठी. आणि बघा, गुलाबाला पण खूप छान फुलं आले आहे. तर वरण फोडणी टाकून दिलं आहे मी. आणि आमच्या घरी सगळ्यांनाच, कुंदनला पण खूप आवडतं फोडणीचं वरण आणि सोबतच गरम पापड. नंतर कसा वाटला हा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा.